विद्यार्थी मित्रांनो, M1 चा आपला एंड सेमचा पेपर कशा प्रकारे स्कोर करायचा याचा डिटेल मध्ये पेपर पॅटर्न मी आता देणार आहे। या पेपर पॅटर्नने दोन्ही मुलांना फायदा होईल। जो पहिल्यापासून अभ्यास करतो त्याला 70/70 घेण्याची आयडिया क्लिअर होऊन जाईल। त्याने आधी एवढं करायचं मग बाकीचं करायचं, आणि जो काहीच नाही, ज्याला M1 भीती वाटते, एंड सेम फेल आहे, आता अभ्यासाला लागलाय, टेन्शन पास होईल की नाही, पण पास व्हायची मनात इच्छा आहे, त्याला हा पॅटर्न पूर्ण डायरेक्शन देईल। त्याने फक्त एवढंच करायचं तरी तो 50च्या वरती आरामात निघून जाईल। सो पॅटर्न बघण्याच्या आधी एक तुम्हाला जस्ट अनाउन्समेंट देतो, ही प्लेलिस्ट बघा। याच्यामध्ये डिटेल मध्ये आम्ही M1 4 युनिट शिकवले आहे, ते बघा। तुम्हाला जर आवडली ही प्लेलिस्ट सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवरती। व्हिडिओज बघा, तुम्हाला वाटतं यार व्हिडिओ सरांनी शिकवलेले मला समजतंय, कॉन्फिडन्स येतोय। मग तुम्हाला जर डिटेल मध्ये M1 शिकायचं असेल तर लगेच तुम्ही पर्पल ॲट ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून एकदा पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की लगेच M1 चं सबस्क्रिप्शन घ्या। M1 चा त्यात कोर्स आहे, त्याचं सबस्क्रिप्शन घ्या। सध्या ऑफर चालू आहे, त्या ऑफर मध्ये M1 चे व्हिडिओ लेक्चर बघा, विथ पेपर सोल्युशन आहे। मागचे 2 पेपर सोल्युशन आणि व्हिडिओ लेक्चर सगळं आपल्या M1 च्या कोर्स मध्ये अवेलेबल आहे, आणि एकदम ऑफर मध्ये M1 चं सबस्क्रिप्शन आहे, ते घेऊन M1 तुम्ही गॅरंटेड स्कोर करू शकता। म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही ना, जस्ट व्हिडिओ लेक्चर बघायला लागले, नोट्स आहे त्याच्यावर रिव्हिजन केली, आणि पेपर सोल्युशन मध्ये मागचे 2 पेपर बघून सोडवले, जे आम्ही सॉल्व्ह करून दिले, की M1 तुमचा गॅरंटेड स्कोर होणार। अजूनही तुम्हाला काहीच येत नाही, बेसिक येत नाही, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन येत नाही, तरी तुम्ही स्कोर कराल। आणि एक जबरदस्त ऑफर आम्ही घेऊन आलो आहे, बाय 1 गेट 6 फ्री। म्हणजे एक M1 चा कोर्स सबस्क्राइब करा आणि बाकी 6 विषयांचे मोस्ट IMP क्वेश्चन जे 25 ते 30 मार्कला फिक्स येतात ते डायरेक्ट फ्री मिळवा। मित्रांनो, यस, M1 चा एक कोर्स सबस्क्राइब करा आणि बाकी 6 विषयांचं टेन्शन सोडून द्या। M1 च्या एका कोर्सच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 6 विषय डायरेक्ट फ्री भेटताय, ते निघून पण जात आहे। बघा, आपल्या M1 च्या कोर्समध्ये शेवट हा फोल्डर दिसतोय तुम्हाला, फर्स्ट इयर अदर सब्जेक्ट IMP क्वेश्चन, इथे बाकी 6 विषयांचे IMP क्वेश्चन आहे। सो एकदा कोर्समध्ये जा, चेक करा, आणि तुम्हाला फ्री लेक्चर आहे ते बघा। तुम्हाला वाटल्यावर M1 च्या कोर्सने फायदा होतोय, लगेच सबस्क्राइब करा, बिलकुल वेळ घालू नका। M1 आपल्याला गॅरंटेड स्कोर करायचा आहे, काढायचा आहे, एकदम 70 पैकी 70 घ्यायचे, तर नक्की लगेच सबस्क्रिप्शन घ्या आणि M1 स्कोर करा। सो आता तत्पूर्वी तुम्हाला जो पॅटर्न, जो M1 चा पेपर पॅटर्न मी देणार आहे तो आपण बघूया। सो लेट्स स्टार्ट M1 पेपर पॅटर्न। नमस्कार, आपण M1 चा क्वेश्चन पेपर पॅटर्न बघतोय। ठीक आहे, किती मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे? 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट काय येतो? MCQ येतो। आता हे MCQ कुठल्या युनिटवरती असतात? 4 युनिटवरती MCQ असतात। ठीक आहे, यस। किती प्रश्न असतात? 6 प्रश्न असतात। त्याच्यातले 4 प्रश्न 2 मार्कचे असतात आणि 2 प्रश्न 1-1 मार्कचा असतो। ठीक आहे, 4 युनिटवरती 4 MCQ असतात। त्याच्यासाठी थोडीशी थिअरी वाचायला पाहिजे तुम्ही। ठीक आहे, यस। क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3। आता क्वेश्चन नंबर 3 ला और क्वेश्चन नंबर 4 असतो। आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठला पॅटर्न आहे बघा। किती प्रश्न असतात? 3 प्रश्न असतात। पहिला प्रश्न असतो डायरेक्ट डिफरन्शिएशनचा, दुसरा असतो युलरचा, तिसरा असतो कंपोजिट फंक्शनचा, त्यालाच और पहिला प्रश्न असतो। क्वेश्चन नंबर 3 चा पहिला प्रश्न असतो व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट, दुसरा असतो युलर्स थेरम, तिसरा असतो कंपोजिट फंक्शन। आता जर तुम्ही हा पॅटर्न जर बघितला तर तुमच्या लक्षात असेल की कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचं गणित आहे, कंपल्सरी कंपोजिट फंक्शनचं गणित आहे, कंपल्सरी युलर्सचं गणित आहे, कंपल्सरी युलर्सचं गणित आहे। म्हणजे तुम्ही पहिल्यांदा अभ्यास करताना काय केलं पाहिजे? कंपोजिट आणि युलर्स कंपल्सरी करून टाकायला पाहिजे। ठीक आहे, याची कंपल्सरी 2 गणितं असतात, इथे पण 2, इथे पण 2। आता पुढे डायरेक्ट डिफरन्शिएशन आहे व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट आहे। आता याच्यात व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंटचे किती गणित आहे? बुकमध्ये बघायला भेटेल, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पण बघायला भेटेल, मी पण सांगितलेलं आहे। एकूण 8 गणितं आहेत। त्या 8 गणितांपैकी एक गणित पेपरला कंपल्सरी येतं इथं। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट झाला, युलर्स जमेल, कंपोजिट फंक्शन जमेल, म्हणजे हे 15 मार्क कंपल्सरी पडतील। मग आता या सर तुमचा प्रश्न असेल की हा क्वेश्चन सोपा आहे की हा क्वेश्चन सोपा आहे? तर हा क्वेश्चन सोपा आहे, व्हेरिएबल टू बी ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट, युलर्स आणि कंपोजिट फंक्शन। क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, नेक्स्ट पुढे चला। त्याच्यानंतर क्वेश्चन बघा कुठला? क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5। क्वेश्चन 4 ला क्वेश्चन 5 और आहे। आता पहिल्यांदा बघा, पहिला क्वेश्चन असतो J × J' = 1 किंवा इम्प्लिसिट फंक्शनचा, तसंच J × J' किंवा इम्प्लिसिट फंक्शन। म्हणजे तुमच्या लक्षात असं आलं की तुम्ही J × J' आणि इम्प्लिसिट केलं तर तुम्हाला इथला एक क्वेश्चन कंप्लीट येणार आहे, इथला एक क्वेश्चन कंप्लीट येणार आहे। क्लिअर इथपर्यंत? पुढे दुसरा काय असतो? डिपेंडंट इंडिपेंडंट, किंवा त्यालाच और असतो, किंवा याच्याच जागेवरती असतो एरर फंक्शन। ठीक आहे, यस। पुढे मॅक्झिमम किंवा लॅग्रेंजेस। आता इथे जर बघितलं तुम्ही पॅटर्न, हा पॅटर्न जर बघितला तर 6 टाईप आहे, ते 6 टाईप कुठले कुठले? J × J' इम्प्लिसिट, J × J' इम्प्लिसिट, फंक्शनल डिपेंडंट इंडिपेंडंट, मॅक्झिमम मिनिमम, एरर
एरर फंक्शन, लॅग्रेंजस मेथड, ठीक आहे. यस, मग त्याच्यापैकी कुठलेही पण इकडे 3 असतील, कुठलेही पण इकडे 3 असतील, ठीक आहे. म्हणजे हा युनिट पण एकदम सिंपल आहे, ठीक आहे. यस, चला पुढचा क्वेश्चन 6वा आहे, क्वेश्चन 7वा आहे. आता क्वेश्चन 6वा आणि 7व्यामध्ये काय बघा, कन्सिस्टंट इनकन्सिस्टंटचं गणित असेल किंवा कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट, म्हणजे याला और हेच आहे कंपल्सरी. क्लिअर. नेक्स्ट दुसरं लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट, याला और हेच आहे कंपल्सरी. म्हणजे लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचे एक 5 गणितं सॉल्व्ह केले तर तुम्हाला कुठलंही गणित येऊ द्या पेपरला, फक्त व्हॅल्यू चेंज असतात. त्याच्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, इथे ऑर्थोगोनल लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि इथे नेटवर्कचे गणित असतात, म्हणजे काहीतरी डायग्राम दिलेली असते. हे गणित कंपल्सरी करायचे नाहीये, लक्षात ठेवा, हे गणित करायचे नाहीये. म्हणजे तुम्ही हा क्वेश्चन नाही सॉल्व्ह करणार. कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करणार, हा 6वा क्वेश्चन सॉल्व्ह करणार. किंवा आता तिकडे काय होऊ शकतं, आतापर्यंत या 7व्या क्वेश्चन मध्ये सी येत होता नेटवर्कचे गणित, मग आता काय होऊ शकतं की हा 6व्यामध्ये येऊ शकतो, ठीक आहे. यस, तर मग बघायचं तिकडे नेटवर्कचं गणित कुठलं आहे किंवा त्याच्यामध्ये डायग्राम दिसेल ते गणित करायचं नाही, ठीक आहे. हे 3 क्वेश्चन करायचे, मग हे सोडून द्यायचं असं. आता पुढे चला, क्वेश्चन नंबर 8वा, क्वेश्चन नंबर 9वा, त्याला और तेच आहे बघा. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरचं गणित कंपल्सरी इथे असतं, इथे असतं. झालं. कॅली हॅमिल्टनचं गणित इथे असतं कंपल्सरी. मॉडेल मॅट्रिक्स पीचं गणित, मॉडेल मॅट्रिक्स पी सॉल्व्ह करायचं आहे किंवा क्वाड्रॅटिक फॉर्म टू कॅनॉनिकल फॉर्म करायचा आहे. मग आता हा मॉडेल मॅट्रिक्स पी वेगळा टॉपिक आहे, क्वाड्रॅटिक टू कॅनॉनिकल फॉर्म वेगळा आहे. मग आता याच्यात पैकी कुठला करायचा, तर मॉडेल मॅट्रिक्स पी करायचा. काहीच नाही करायचं, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर जसं सॉल्व्ह करतात आपण तसंच सॉल्व्ह करायचं, फक्त शेवटी एक 2 स्टेप लिहायचे असतात, ठीक आहे. यस, मग आता तुम्ही जर अशा ह्या क्वेश्चन पेपर पॅटर्नने जर अभ्यास केला तर 100% तुम्हाला 70 मार्क मिळतील, ठीक आहे. आता सपोज एखाद्याला फक्त पास व्हायचंय म्हणजे 40-45 मार्काचा पेपर लिहायचा आहे उद्या, मग कसं सॉल्व्ह करायचं, एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर कंपल्सरी करायचं, पुढे कॅली हॅमिल्टन कंपल्सरी करायचे, हे 2 टॉपिक करायचे. त्याच्यानंतर मॉडेल मॅट्रिक्स पी 2च ओळी जास्त लिहायचे, म्हणजे तुम्ही आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर केला तर मॉडेल मॅट्रिक्स पी होऊन जाणार आहे, आणि कॅली हॅमिल्टन करायचा. क्लिअर इथपर्यंत. हे कंपल्सरी 15 मार्क घ्यायचे, ठीक आहे. पुढे अजून काय करायचं बघा, आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट सगळ्यात सोपा पार्ट आहे. मग तुम्ही लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंटचा एक टाईप केला, त्याला किती मार्क झाले, 5 मार्क. तिकडचे 15, हे 5 मार्क, किती झाले, 20 मार्क झाले, ठीक आहे. आता याच्यात अजून एक पार्ट तुम्ही करू शकता, ऑर्थोगोनल आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. एकदम सिंपल पार्ट आहे, 5 मार्क ते मिळवायचे, म्हणजे 5 आणि 10, 5 आणि 5 10 झाले आणि इकडे 15 झाले, ठीक आहे. यस, आता पुढे चला. चौथ्या युनिटमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, एरर इम्पॉर्टंट आहे. एकदम सिंपल पार्ट आहे, एरर फंक्शनचे मी ऍप्लिकेशनमध्ये 10 गणितं दिलेले आहेत. त्या 10 गणितांपैकीच एक गणित पेपरला दिसेल कंपल्सरी एरर फंक्शनचं, ठीक आहे. एरर फंक्शन करून टाका. पुढे जे इंटू जे डॅश आणि इम्प्लिसिट मधलं एक गणित करून टाका. जे इंटू जे डॅश आणि इम्प्लिसिट मधलं दोन्ही टाईप करून टाका. म्हणजे हे 3 टाईप जर केले तरी तुम्हाला 10 मार्क 100% पडतील, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. यस, पुढे चला. आता क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, फक्त युलर्स थेरम करा आणि कंपोजिट करा. सिंपल आहे कंपोजिट, म्हणजे हे 10 मार्क किंवा हे 10 मार्क, तरी तुमचा क्वेश्चन पेपर 40-45 मार्कचा पेपर अटेम्प्ट होणार आहे तुम्हाला, ठीक आहे. ह्या वेने तुम्ही अभ्यास करायचा आहे. आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सगळं मी ह्याच वेने क्वेश्चन पेपर पॅटर्नने सगळं शिकवलेलं आहे. तुम्ही ते बघायचं आहे, तेवढेच गणित सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस करायची. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. चला, धन्यवाद. सो मित्रांनो, तुम्ही आता M1चा पॅटर्न बघितला, आपल्याला कळालं अरे 2-3 दिवसात आपण कसं पास होऊ शकतो. सो याच्यासाठी आता आपल्याला लागेल पर्पल हॅट ऍप्लिकेशनचं M1चं कोर्सचं सबस्क्रिप्शन. सो वेळ घालू नका, लगेच सबस्क्रिप्शन घ्या. जे सरांनी व्हिडिओ सांगितले ते सगळे व्हिडिओज बघून घ्या आणि प्लस M1 सोबत बाय 1 गेट 6 फ्री ऑफर फक्त आहे 2 ते 3 दिवस. त्याच्यानंतर फक्त M1च भेटेल, बाकी भेटणार नाही. सो लगेच बाय 1 गेट 6 फ्रीची ऑफर घेऊन आपला M1 आणि प्लस अदर 6 विषय सुद्धा अगदी तुमचे स्कोर करा. सो लगेच सबस्क्रिप्शन घ्या आणि M1 गॅरंटेड स्कोर करा. काही डाऊट असेल आम्हाला कमेंट करा. थँक्यू.